आरसीबीनं IPLच्या फायनलमध्ये धडक मारलेली आहे। क्वालिफायर सामन्यामध्ये पंजाबचा 8 विकेट्सनं पराभव केलेला आहे। आरसीबीनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला होता। आरसीबीची गोलंदाजी शानदार ठरली। पंजाबला केवळ 101 धावांवर आरसीबीच्या गोलंदाजांनी गुंडाळलं। आरसीबीनं 101 धावा 10 षटकांमध्ये पूर्ण केलेल्या आहेत आणि जबरदस्त असा विजय पंजाबच्या संघावरती मिळवलेला आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी आवेश तांदळे सध्या फोनवरून आपल्या सोबत आहेत। आवेश, आरसीबीच्या संघाचा एकतर दणदणीत विजय आणि फायनलमध्ये धडक अर्थातच चाहत्यांसाठी आनंदाची बातमी। नक्कीच आरसीबी गेल्या अनेक वर्षापासून आतापर्यंत आरसीबीने एकदा पण IPL उंचावलेलं चषक उंचावलेलं नाही, पण आता आरसीबी IPLच्या फायनलमध्ये गेली आहे। पहिल्या क्वालिफायर सामन्यात पंजाबचा 8 विकेटनं पराभव केलेला आहे। आरसीबीने प्रथम टॉस जिंकून नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो निर्णय त्याच्या गोलंदाजीने पूर्णपणे उतरून दाखवला। पंजाबला 101 धावावर गुंडाळलेला आहे आणि एक प्रकारे वन साइड मॅच झाली असं आपल्याला म्हणायला लागेल। आरसीबीकडून श्रेयस शर्मा याने 17 धावा 3 गडी बाद केले। फलंदाजी आलेल्या आरसीबीने 10 षटकात 101 धावा पूर्ण करत 2 विकेट मध्ये पूर्ण मॅच जिंकलेली आहे। आरसीबीकडून साल्ट यांनी 56 धावा नाबाद करत मॅचवर चौका मारून शिक्कामोर्तब केलं। गुरुप्रसाद, अगदी त्यामुळे गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावरती आरसीबीनं हा विजय मिळवला। धन्यवाद आवेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आरसीबीची टीम आता IPLच्या फायनलमध्ये दाखल झालेली आहे। पंजाबचा आज आरसीबीनं दणदणीत असा पराभव केला। शानदार अशी आरसीबीची गोलंदाजी ठरली। पंजाबला केवळ 101 धावांमध्ये आरसीबीच्या गोलंदाजांनी गुंडाळलं।